शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 4 सभा झाल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगेचच भाजप नेते प्रवीण दरेकर आज यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण दरेकर आहेत। उद्धव ठाकरेंच्या 4 सभा झालेल्या आहेत यवतमाळ वाशिम 2 जिल्ह्यांमधून। मोठी टीका-टिप्पणी सरकारवर उद्धव ठाकरेंकडून केली जात आहे। शेतकऱ्यांना जे नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आधी जे स्वप्न दाखवले ते पूर्ण केले नसल्याचं असं सांगितलं आणि जुमला एक जो आहे तो मोदींची गॅरंटी म्हणून जुमला बोलला जात आहे। सुदैवानं उद्धवजी ठाकरेंचा काल दौरा झाला आणि त्यांचा बुरखा फाडण्याची संधी राळेगावच्या मेळाव्याच्या निमित्तानं मला लाभली। कारण किती लबाडीचं आणि भंपक राजकारण यांचं असतं हे मला जवळून माहीत आहे। मोदींची गॅरंटी आहे की जुमला आहे हे त्यांना अजून कळलं नसेल तर यांचं राजकीय आकलन काय आहे ते कळून येतं। कारण या देशवासियांना मोदी साहेबांवर पूर्ण विश्वास आहे म्हणून पहिली 5 वर्ष दिली, पुन्हा 5 वर्ष दिली आणि आज त्या ठिकाणी देशवासियांनी मानसिकता बनवले की मोदी साहेबांनी आपल्या कारकिर्दीत देशाला भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे। विकसित भारत बनवायचा आहे, मोठी अर्थव्यवस्था करायचा आहे आणि या देशातील गरिबाचं कल्याण करत सर्वांगीण विकास करायचा आहे म्हणून लोक मोदी साहेबांच्या मागे आहेत आणि तीच मळमळ पोटदुखी यांची आहे आणि म्हणून अशा प्रकारचं मोदी गॅरंटी की जुमला हे द्वेषाचे टोकाचं तिरस्काराचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे आणि ती त्यांची आता सवय होऊन राहिले। 4 चांगल्या गोष्टी विकासात्मक विषय मांडल्याचं कुठल्या सभेत मला आठवत नाही आणि तसंच गरळ ओकण्याचं काम केलं आहे आणि त्या उलटीतनं मोदींच्या गॅरंटीला त्यांनी जुमला म्हटले। 4 लागोपाठ सभा झाल्यामुळे या भागात कुठेतरी विदर्भातलं वातावरण जे आहे ते ढवळून निघालं आहे लागोपाठ उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे। आता एवढं जर चमत्कारिक उद्धव ठाकरेंच्या 4 सभांनी वातावरण ढवळून निघणार असेल तर त्यांच्या सभा त्यांना लखलाभ हो। कारण त्या ठिकाणी 4 सभा घेतला म्हणजे जसा एखादा उडता पंछी येतो तसं वाशिमला गेले, यवतमाळला आले, राळेगावला गेले, जसं काय जादूची कांडी करून मतांचा पाऊस पडणारा अशा त्या भ्रमात असतील। मला वाटतं आता शिव्या घालून टोमणे मारून राजकारण करायचे दिवस संपलेत। आमचे लोक बघा लाभार्थ्यांकडे जात आहेत, संवाद साधत आहेत, घरचं लो अभियान करत आहेत, मुक्कामी राहत आहेत। त्याच्यामुळे लोकांशी हार्ट टू हार्ट आम्ही कनेक्ट होतो आहे। असा आले आले गेले गेले एखादा पक्षी येतो अशा उडता पंछीसारखं राजकारण राहिलेलं नाही। कष्ट करावे लागतात, काम करावे लागतात। 4 सभा आणि शिव्यातनं यश मिळत नाही। मोदी साहेबांचे जरा परिश्रम बघा, त्यांचं त्या ठिकाणचे कष्ट बघा आणि त्यांच्या कामातली प्रामाणिकता बघा, थोडं तरी त्यांच्याकडून घ्या आणि मग शिव्या देत बसा। भाजप आणि मनसेच्या युतीच्या संदर्भानं चर्चा जी आहे ती पुढे येत आहे। दक्षिण मुंबईची जागा ही मनसेला सोडणे असल्याची अनुकूलता भाजपची आहे। नाही, मला या 2 दिवसातली कल्पना नाही, कारण 2 दिवस मी अमरावती आणि आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहे। चर्चा आता कोणाशी झाली काय होते मला माहीत नाही। कदाचित आमचे नेते देवेंद्रजी किंवा बावनकुळे साहेबांशी चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते आणि आता 2-3 दिवसात याचं चित्र स्पष्ट होईल। व्यापक उद्देशानं भारतीय जनता पार्टी सर्व चांगल्या पक्षांबरोबर नेत्यांबरोबर युतीकरता एकत्रित होतो आहे, कारण आमचं ध्येय मोदी साहेबांना पंतप्रधान करणं आहे आणि त्याच्यात राज ठाकरे साहेब येणार असतील तर आनंदच वाटेल। निलेश लंके हे शरद पवार गटात परतीच्या मार्गावर आहेत। कुठेतरी महायुतीला धक्का एक आमदार सोडून जात आहेत लोकसभेच्या तोंडावर। नाही, धक्का नाही, याच्यामागे त्यांचा स्वार्थ असेल। कारण त्यांना लोकसभा जर लढायची असेल तर आता लोकसभा अजितदादाबरोबर जाऊन लढणार कसे? तिथे आमचे उमेदवार सुजय विखे पाटील आहेत। त्यांना माहीत आहे अजितदादाबरोबर राहिलो तर इथे भाजपचा उमेदवार आहे आणि मग खासदारकी महत्त्वाची आहे। कसला गट आणि तट, कसला पक्ष, काय पवारसाहेबांचं प्रेम नाही, खासदारकीची उमेदवारी पाहिजे, त्यासाठी तो प्रवेश असावा। संजय राऊतांनी म्हटलं की देवाच्या नावानं भीक मागितल्यापेक्षा विकासाच्या नावानं मतं मागावं। संजय राऊतने जरा डोळ्यावरचा चष्मा नीट करावा। या देशात किती विकास कामं मोदींच्या माध्यमातून झालेत हे जरा त्यांनी पाहावं आणि मग असं बोलायचं धाडस करावं।
महाराष्ट्रात 2.5 वर्षामध्ये भकास करून टाकल्यात विकासाच्या नावावर. म्हणून सरकार आम्ही आणलं. आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होतो आहे. ते ज्या मुंबईत राहतात तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं आहे. अटल सेतू झाला, कोस्टल रोड होतो आहे, मेट्रो, मोनो, सगळीकडे जाळं पसरतं आहे. गतीनं विकास होतो आहे. आता त्याने डोळ्यावर पट्टी बांधली तर त्यांना दिसणार कसं? निश्चित तर हे भाजप नेते प्रवीण दरेकर, विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.